तर माझे मित्र तर माझं नशीब आहे की इतके चांगले मित्र भेटले, ज्यात रमेश. नमस्कार. बीट टाइम्स मध्ये आपलं सर्वांचे स्वागत. आता 2025 मध्ये MPSC मार्फत ज्यांची PSI पदी निवड झाली ते माझ्या सोबत आहेत. सर, सर्वप्रथम नमस्कार. आपला नमस्कार. परिचय सांगा. मी बेदरे पार्वती गोवर्धन बेदरे, राहणार निरगुडी, तालुका पडतो, जिल्हा बीड. 2025 मध्ये तुमची PSI पदी निवड झाली आहे. कशा पद्धतीने तुमची निवड झाली आहे व तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे, काय सांगा आपण? मी 2019 पासूनच MPSCचा अभ्यास करत होतो. 2019 माझी 2020 ला 20, 21, 22 ह्या कंटिन्यू पिढी निघत गेल्या. 2020 ला माझी एक मार्कामुळे माझी मेन्स गेली माझी. त्यानंतर 22 ला मी PSI झालो आणि ह्यासोबत आणि कशा पद्धतीने तुमचा अभ्यास केला तुम्ही व कुठे कुठे अभ्यास केला, काय सांगता आपण? मी 2019 ला पुण्यात अभ्यास करत होतो. त्यानंतर 2020 ला करोना आला. करोनामध्ये मी बीडला होतो 21 पर्यंत, आणि 21 ला परत पुण्याला गेलो आणि पुण्यातच अभ्यास केला. पुण्यामध्ये अभ्यास करतो. सरासरी तुम्ही शिक्षण काय घेतले व कशा पद्धतीने तुम्ही शिक्षण घेतले? वडील आई वडील शेतकरी होते, कशा पद्धतीने तुम्ही शिक्षण पूर्ण केले, काय सांगता? माझं शिक्षण, मी BE सिव्हिल इंजिनियर आहे. माझं पहिलंच MPSC करण्याचं म्हणजे स्पर्धा परीक्षा करण्याची इच्छा होती, पण काय प्लॅन बी असावा, उद्या MPSC नाही झालं तर करायचं काय. त्यासाठी मी इंजिनिअरिंग केली. त्यानंतर इंजिनिअरिंग मध्ये पण मला 2 पोस्ट भेटल्या, त्याचं ते काय व्हायला नाही गेलं. त्यानंतर आता मग जे माझी इच्छा होती की मी सिव्हिल सर्व्हिसेस व्हावं, तर आता राज्यसेवेतून राज्यसेवा लोकसेवा आयोगातून माझी निवड झाली PSI मध्ये. आणि तुम्ही इंजिनिअरिंग क्षेत्रात होतात. PSI व PSI पोलीस भरती, PSI त्याकडे कशा पद्धतीने वळला तुम्ही, काय सांगता? मी इंजिनिअरिंग माझी सिव्हिल इंजिनिअरिंग झाली, आणि सिव्हिल इंजिनिअरिंग पण गव्हर्नमेंटच्या जागा निघतात. पण त्यात पहिलं काय झालं, 2019 ला सिलेबस चेंज झाला. त्यात प्रीला पण नॉन टेक्निकल आला, आम्हाला टेक्निकल. तर टेक्निकल मग त्यावेळेस मला कळलं की माझं नॉन टेक्निकल चांगलं आहे. मग त्यावेळेस मी इंजिनिअरिंग शिफ्ट करून इकडे आलो, आणि ते माझा जो डिसिजन आहे तो चांगला ठरला. कारण ज्यावेळेस मी इकडे आलो 2020 ची पण प्री निघली, 21 आणि 22 म्हणजे कंटिन्यू माझे प्री निघत गेला, जे की काही लोकांना खूप दिवस लागतात. माझा तो डिसिजन चांगला, 2022 ला मी PSI झालो. तुमच्या यशामागं कोणाचा पाठिंबा आहे, काय सांगता आपण? माझ्या यशामागे माझा मित्र परिवार, माझे घरचे, त्यांनी कधीही मला विचारलं नाही तू काय करतोय काय. त्यांना वाटतं जो करत तो बरोबरच करत असेल. आणि माझे मित्र तर माझं नशीब आहे की इतके चांगले मित्र भेटले, ज्यात रमेश शलार असेल, अजून संतोष बजगुडे, अजून म्हणजे सगळेच आहे. फक्त ठराविक जणांचे नाव घेतोय. बाकी योगेश म्हणून आहे माझे इंजिनिअरिंगचे मित्र पण खूप चांगले आहेत, नाही का. ते आता IT मध्ये करतात, पण ते कधीही मला कोणत्या गोष्टीचं कधी त्यांनी मला असं वासू दिलं नाही, जाणीव करून दिली नाही. खूप म्हणजे कधी पण त्यांनी मला एखादी गोष्ट सांगितली लगेच अवेलेबल करून देत. घरची परिस्थिती आपली कशी होती व काही कालांतर तुमच्या वडिलांचं आजारी होते, काय सांगता तुम्ही? त्या परिस्थितीमध्ये तुम्ही कसं शिक्षण घेतलं व तुम्ही कसा अभ्यास केला, काय सांगता आपण? पहिले माझे वडील मुकदम होते. मला कळतंय की त्यावेळेस आमची चांगली परिस्थिती 8वी पर्यंत. ज्यावेळेस त्यांना हार्ट अटॅक आला, त्यावेळेस पासून आमची परिस्थिती थोडी, नाही का, पहिल्या इतकी चांगली नाही राहिली. त्यानंतर मग आता मी ज्यावेळेस माझे 2022 ला फिजिकल होतं, त्यावेळेसच वडिलांची तब्येत परत खराब झाली. त्यावेळेस मला मग ते 2 गोष्टी ऍट अ टाइम मला साहेब सोबत करावं लागत होत्या, जे की वडिलाचं हॉस्पिटल आणि माझं तिकडे जी तयारी वगैरे होती इंटरव्ह्यूची आणि फिजिकलची, त्यात थोडं मला हे झालं. पण तरी पण तुमचं मन विचलित झालं असेल, अभ्यास करावा का दुसरं काय काम करावा, काय करावं, तुम्हाला काय वाटत होतं? मला अभ्यास करताना एक गोष्ट आवर्जून सांगायची की ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता त्यावेळेस तुम्हाला भरपूर सगळ्या गोष्टी असतात. जसं की मला सारथी, आणि मी सारथी पेपर दिलता. सारथीने मला लमसम 80,000 रुपये एकदा दिले, म्हणजे नाही का, महिन्याला 8,000 म्हणजे 7-8 महिन्याचे. आणि प्रत्येक वर्षी जर तुम्ही राज्यसेवेची प्री निघत असेल त्यावेळेस तुम्हाला 15,000 भेटतात. अशी माझी 5दा निघले. म्हणजे मला जवळपास 1,00,000-1.5 लाख रुपये सारथीने मदत केली, आणि माझे मित्र तर होतेच. आणि सोबतच मला एक सांगायचं की ज्यावेळेस माझ्या वडिलांना दुखत होतं त्यावेळेस मी माझ्या पोस्ट पेक्षा जास्त माझ्या वडिलांना इम्पॉर्टन्स देतो. ते असेल तर आपल्या सगळ्या गोष्टी दाखवायला माझे ते नसतं काय करायचं. त्यामुळे मी माझं अभ्यास सोडून मी त्यांच्यासोबत 6 महिने होतो. तुमच्या गावात तुमचा जल्लोष आनंद साजरा केला, तर गावाविषयी काय सांगता?
माझं गाव खूपच आमच्या गावासारखं तुम्हाला एक आमचं गाव म्हणजे छोटा भारतच आहे, जिथे की तुम्हाला सगळ्या समाजाचे लोक भेटतील आणि सगळे कोणतीही गोष्ट असेल तरी सगळे एकत्र येऊन काम करतात. म्हणजे खूप छान वाटतं मला माझ्या गावाकडे बघितलं की.